हॅलो मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ मार्केटची माहिती असून चालत नाही, तर स्वतःच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे आपले मोठे नुकसान टळू शकते. चला तर मग बघूया ते कोणते आपले 5 नियम आहेत. ते नियम वापरून आपण एक शिस्तबद्ध आणि एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकताय. तर पहिला नियम आहे शिस्त आणि संयम ठेवा. डिसिप्लिन अँड पेशन्स. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शिस्त म्हणजे तुमच्या रणनीतीवर, स्ट्रॅटेजीवर ठाम राहणे. अनेकदा आपण घाईघाईत ट्रेड घेतो आणि नंतर पश्चाताप करतो. मार्केटमध्ये दररोज संधी मिळतेच असे नाही. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहण्याचा संयम तुमच्याकडे असायला हवा. शिस्तबद्ध ट्रेडर तोच असतो जो सेटअप तयार झाल्याशिवाय ट्रेडमध्ये शिरत नाही किंवा एंट्री घेत नाही. विनाकारण मार्केटशी स्पर्धा करत नाही. संयम ठेवल्यामुळे तुमचे अनावश्यक व्यवहार कमी होतात आणि नफ्याची बाजू वाढते. दुसरा नियम काय आहे? जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट अँड टॉप लॉस. ट्रेडिंगमध्ये कॅपिटल वाचवणे हे नफा कमवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी त्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज घेऊन टॉप लॉस लावणे अनिवार्य आहे. टॉप लॉस हा तुमच्या गुंतवणुकीसाठी एक विम्यासारखा काम करतो. जर मार्केट तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध गेले तर टॉप लॉस तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवतो. यालाच म्हणतात जोखीम व्यवस्थापन. जोखीम व्यवस्थापनाचा हा नियम पाळला तर तुम्ही या खेळात दीर्घकाळ टिकू शकाल. आपला तिसरा नियम काय आहे? ओव्हर ट्रेडिंग टाळा. अवॉइड ओव्हर ट्रेडिंग. एका दिवसात खूप जास्त ट्रेड करणे म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. बऱ्याचदा सकाळी झालेला नफा टिकवण्यासाठी किंवा झालेला तोटा भरून काढण्यासाठी रिव्हेंज ट्रेडिंग ट्रेडर्स वारंवार व्यवहार करतात. यामुळे नफ्यापेक्षा ब्रोकरेज आणि टॅक्समध्येच जास्त पैसे जातात. दिवसाचे तुमचे ट्रेड्स मर्यादित ठेवा. उदाहरणार्थ दिवसाला दोन किंवा 3 ट्रेड ठेवा. एकदा तुमचे ठरवलेले टार्गेट किंवा टॉप लॉस सेट झाला की स्क्रीन बंद करणे हाच ओव्हर ट्रेडिंग टाळण्याचा सर्वोत्तम ऑप्शन आहे. आपला चौथा नियम काय आहे? शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवा म्हणजे कंटिन्युअस लर्निंग. शेअर मार्केट हे सतत बदलणारे क्षेत्र आहे. येथे कोणीही सर्वज्ञ नसते. नवीन इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न, ग्लोबल मार्केटचे परिणाम आणि पर्यायाच्या किमतीवर होणारा परिणाम रिस्क समजून घेणे आवश्यक आहे. केवळ इतरांच्या टिप्सवर अवलंबून न राहता स्वतः चार्ट वाचायला शिका. ज्या दिवशी तुम्ही शिकणे थांबवता त्या दिवसापासून तुमचे नुकसान व्हायला सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक ट्रेडमधून मग तो फायद्याचा असो वा तोट्याचा काही ना काहीतरी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला पाचवा नियम काय आहे? भावनिक ट्रेडिंग करू नका. डोंट ट्रेड इमोशनली. ट्रेडिंगमध्ये भीती, फेअर आणि हव्यास, ग्रीड हे 2 सर्वात मोठे शत्रू आहेत. मार्केट खाली जात असताना भीतीपोटी घाईत निर्णय घेणे किंवा जास्त नफ्याच्या आशेने ट्रेडमध्ये अडकून राहणे यामुळे मोठे नुकसान होते. ट्रेडिंग करताना तुमचे मन शांत आणि स्थिर असायला हवे. भावना बाजूला सारून केवळ आकडेवारी, चार्ट आणि लॉजिकल आधारांवर निर्णय घ्या. जर तुम्हाला राग येत असेल किंवा खूप तणाव वाटत असेल तर त्या दिवशी ट्रेडिंग न करणेच हे हिताचे ठरते. तुम्ही तुमच्या ट्रेडिंग जर्नलमध्ये हे नियम लिहून ठेवले आहेत का? नसल्यास हे नियम लिहून ठेवा आणि हे नियम तुम्ही फॉलो करा. हे मी सांगितलेले हे 5 नियम फॉलो करा. तुम्हाला कुठल्याच महागड्या कोर्सची गरज नसणार आहे आणि तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करून चला. थँक्यू. तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी पुन्हा मी एखादा नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब